Hello students, in our topic reproduction in lower and higher plants, we are going to see our next point, that is double fertilization. Then what is mean by double fertilization? Double means 2 times. And fertilization means what? There is a fusion of male gamete and female gamete, that is fertilization. Fertilization means the fusion of male gamete and female gamete, but it takes place only one time. In our point, it is a double fertilization. Double means 2. Means here fertilization takes place for 2 times. One time in this there is a fusion of male gamete and female gamete. In our point, the development of male gametophyte, we saw there are 2 male gametes. From these 2 male gametes, one male gamete is fused with female gamete. Here first fertilization takes place, and the remaining male gamete fuses with the secondary nucleus, which is present into the embryo sac. We have already seen the development of female gametophyte also. In that, at the center there is a secondary nucleus. So that another male gamete fuses with the secondary nucleus. Means here takes place second fertilization. So here fertilization takes place for 2 times. First it is between the one male gamete and the egg cell or female gamete, and second it is between the secondary nucleus and another male gamete. So it is known as a double fertilization. It takes place for 2 times. The process of fusion of one male gamete with egg cell and another male gamete with secondary nucleus is called as double fertilization. And that double fertilization was first discovered by the scientist Nowotny in the Lilium and Fritillaria species. And it is the only characteristic of the angiosperm. Angiosperm means flowering plants. Flowering plant मधलं हे स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. फक्त त्यामध्येच काय होत असते? डबल फर्टिलायझेशन. डबल मीन्स 2 टाइम. फर्टिलायझेशन 2 वेळा होते. पहिलं फर्टिलायझेशन इज बिटवीन द मेल गॅमेट अँड एग सेल, आणि दुसरं फर्टिलायझेशन इज बिटवीन द अनादर मेल गॅमेट अँड सेकंडरी न्यूक्लियस. इट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. मग आता आपण बघणार आहे की हे डबल फर्टिलायझेशन कसं होतं आहे, स्टेप्स त्याच्या बघणार आहे आपण, त्याची प्रोसेस कशी होत्या ते आपण बघणार आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप जे आहे, इट इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल. आपण आत्तापर्यंत एवढं बघितलं की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये काय होते, त्यामध्ये आपण अँथरचं स्ट्रक्चर बघितलं आहे आणि पोलन ट्यूब फॉर्म झालेली बघितल्या. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटमध्ये म्हणजेच एम्ब्रिओ सॅक फॉर्म झालेले आपण बघितले आहे. त्यामध्ये आपल्याला काय आहे, काय काय मिळतं, त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये एग सेल असते आणि सेकंडरी न्यूक्लियस असतो. ही एम्ब्रिओ सॅक कुठं असते, इट इज प्रेझेंट इन टू द ओव्ह्यूल.
आणि त्यानंतर आपण बघितलं पॉलिनेशन. पॉलिनेशनमध्ये काय होते, पोलन ग्रेन्स जे आहेत ते आर डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. इथंपर्यंत आपण बघितले. त्यानंतर परत आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा पॉईंट पण बघितला. त्यामध्ये काय झालं आहे, पोलन ग्रेन्स आफ्टर पॉलिनेशन दे आर डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. स्टिग्मावरती पडल्यानंतर काय होतं आहे, दॅट स्टिग्मा इट सिक्रेट्स शुगरी सबस्टन्स विच इज ॲब्सॉर्ब बाय द pollen grain, and then there is a formation of pollen tube, and that pollen tube it elongates through the style. इथं पोलन ग्रेन डिपॉझिट झालेला असतो पॉलिनेशन झाल्यानंतर. हा काय आहे, स्टिग्मा. इथं काय असते, ओव्हरी. ओव्हरीमध्ये असते ओव्ह्यूल, आणि ओव्ह्यूलमध्ये काय असते, एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये एक सेल असते आणि सेकंडरी न्यूक्लियस असते. हा पोलन ग्रेन इथं डिपॉझिट झाल्यानंतर स्टिग्मा शुगरी सबस्टन्स सिक्रेट करते, ते पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब करते, मग पोलन ट्यूब फॉर्म होते. ही पोलन ट्यूब काय होते, स्टाईलमधून इलॉंगेशन होते त्याचं. त्यानंतर ती ओव्हरीपर्यंत येतं. ओव्हरीचं इथं काय आहे, ओव्ह्यूल आहे. इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. म्हणजे काय काय झालं, आफ्टर पॉलिनेशन पोलन ग्रेन जर्मिनेट्स ऑन स्टिग्मा टू फॉर्म पोलन ट्यूब. मग पोलन ट्यूब या ओव्ह्यूलपर्यंत आलेली आहे. ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे, त्यामध्ये काय आहे, एक सेल असते, आणि त्यानंतर सेकंडरी न्यूक्लियस, अँटीपोडल्स आणि सिनर्जिड्स. हे स्ट्रक्चर आपण बघितलं आहे एम्ब्रिओ सॅकचं. मग आता फ्युजन कधी होणार, फर्टिलायझेशन कधी होणार, ज्यावेळी हे पोलन ट्यूब काय होणार आहे, एम्ब्रिओ सॅकमध्ये एंटर होणार. या पोलन ट्यूबमध्ये काय असतात, 2 मेल गॅमेट्स असतात, आणि खाली काय असते, तर ट्यूब न्यूक्लियस असते. मग आता ही जी पोलन ट्यूब आहे, दॅट पोलन ट्यूब हाऊ इट एंटर्स इन टू दॅट ओव्ह्यूल अँड देन इन टू द एम्ब्रिओ सॅक, हे आपण इथं बघणार आहे. ती पोलन ट्यूब या एम्ब्रिओ सॅकमध्ये, ओव्ह्यूलमधून एम्ब्रिओ सॅकमध्ये कशी एंटर होत्या, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल. मग ज्यावेळी हे पोलन ट्यूब इथं ओव्हरीपर्यंत आलेले आहे, मग आपण ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघितलं. ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा, व्हियस ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. खालच्या बाजूला काय असते, मायक्रोपाईल असते, बेसल एंडला, अपेक्सला. इथं काय असतं, चलाजा, आणि याच्या भोवती काय असते, प्रोटेक्टिव्ह कवरिंग, त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्युमेंट. हे 3 पार्ट आपल्याला माहिती आहेत ओव्ह्यूलचे. चलाजा, इंटिग्युमेंट अँड मायक्रोपाईल. इथं चलाजा कुठं असणार आहे, वरच्या बाजूला, मायक्रोपाईल खालच्या बाजूला, आणि प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते ते इंटिग्युमेंट. मग हे जे 3 पार्ट आहेत ओव्ह्यूलचे, थ्रू दीज पार्ट्स दॅट पोलन ट्यूब एंटर्स इन टू द ओव्ह्यूल. Then when it is enters through the micropyle, means that pollen tube it grows up to the micropyle, and then through that micropyle it enters into the ovule. It is called as porogamy. If it is enters through the chalaza, म्हणजे इथूनच वरच्या बेसल एंडपासून, then it is called as chalazogamy. and if enters through the इंटिग्युमेंट, म्हणजे हा जो प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते त्याला पिअर्स करते, छेदते, आणि मग एंटर होते, त्याला काय म्हटलं आहे, मेसोगॅमी. इथं पुढं आपल्याला डायग्रॅम दिलेली आहे त्याची. इथं बघा, हे जे आहे, ही पोलन ट्यूब दॅट एंटर्स थ्रू द मायक्रोपाईल, इट इज कॉल्ड एज पोरोगॅमी. इफ इट इज एंटर्स थ्रू द चलाझो, म्हणजे इथं चलाझल एंड असतो, त्याला काय म्हटलं आहे, चलाझोगॅमी. अँड वेन इट एंटर्स थ्रू द
integument, then it is called as mesogamy. By these three ways, from these three ways, that pollen tube, it enters into the ovule. And in this, the most preferred it is पोरोगॅमी. म्हणजे मोस्टली आपण अँजिओस्पर्ममध्ये बघितलं तर पोलन ट्यूब जे आहे इट एंटर्स मोस्टली थ्रू द मायक्रोपाईल. दिस इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल. इट इज टेक्स प्लेस बाय द थ्री वेज, porogamy, chalazogamy or mesogamy. In porogamy it enters through the micropyle, in chalazogamy it enters through the chalaza, in mesogamy it enters through the integument. And in these the most prepared it is porogamy. Then our next point it is syngamy or first fertilization. Next point किंवा next step जी आहे डबल फर्टिलायझेशनची, इट इज सिनगॅमी ऑर फर्स्ट फर्टिलायझेशन. बघा काय काय झालं तर आपल्याकडं ओव्हरी, ओव्ह्यूल, त्यानंतर इथं एम्ब्रिओ सॅक, इथं आहेत अँटीपोडल्स, इथं आहे एग सेल, त्याच्या बाजूला असतात दोन सिनर्जिड्स आणि सेंटरला काय असते सेकंडरी न्यूक्लियस. हे सिनर्जिड्स जे दोन असतात एगच्या दोन्ही साईडला, सेंटरला असते ती एग सेल. आता काय झालं आपले पोलन ट्यूब हे काय झाले ओव्ह्यूलमध्ये एंटर झाले. हे आपली पोलन ट्यूब, यामध्ये खाली ट्यूब न्यूक्लियस आहे, वरती दोन मेल गॅमेट्स आहेत. काय होते बघा आता ही पोलन ट्यूब ओव्ह्यूलमध्ये आला, ओव्ह्यूलमधून ती कुठं जाणार आहे एम्ब्रिओ सॅकमध्ये. ही एम्ब्रिओ सॅक आपली, ही एक सेल आहे, हे सिनर्जिड्स आहेत. मग हे पोलन ट्यूब जे आहे इट एंटर्स इन टू द ओव्ह्यूल, एम्ब्रिओ सॅक. ओव्ह्यूलमधून एम्ब्रिओ सॅकमध्ये येते. ती कुठं येते तर फर्स्ट इट इज इन्सर्टेड इन टू द वन ऑफ द सिनर्जिड. दोन्ही बाजूला एकच्या हे दोन सिनर्जिड्स असतात, त्यामधल्या एका सिनर्जिडला काय करते ती पेनिट्रेट करते आणि त्यामध्ये एंटर होते. मग सिनर्जिड्समध्ये एंटर झाल्यानंतर सिनर्जिडमध्ये काय असते वॉटर असते. दॅट वॉटर इट इज ॲब्सॉर्ब बाय दॅट टीप ऑफ दॅट पोलन ट्यूब. मग हे पोलन ट्यूब वॉटर ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होणार आहे इट इज बिकम सोलन अँड रप्चर. काय होणार आहे ती टीप पोलन ट्यूबची फुगणार आहे आणि रप्चर किंवा ब्रेक होणार आहे. मग ब्रेक झाल्यानंतर हे काय करणार आहे इट रिलीजेस द ट्यूब न्यूक्लियस अँड टू मेल गॅमेट्स इन टू दॅट एम्ब्रिओ सॅक. या एम्ब्रिओ सॅकमध्ये काय होणार आहे या पोलन ट्यूबमध्ये जे काही कंटेंट असेल ते काय होणार आहे रिलीज आहे. मग त्या रिलीज होणार आहे. मग त्यामध्ये काय असतात ट्यूब न्यूक्लियस असतो आणि त्याचबरोबर काय असतात दोन मेल गॅमेट्स असतात. मग ट्यूब न्यूक्लियस जो असतो तो काय होतो डिजनरेट होतो आणि राहतात फक्त काय इथं दोन मेल गॅमेट्स. मग ह्या दोन मेल गॅमेट्समधला एक मेल गॅमेट काय होतं इट फ्युजेस विथ द एग. मग हे फर्स्ट टाइम फर्टिलायझेशन होते म्हणून त्याला फर्स्ट फर्टिलायझेशन म्हटले. आणि सिनगॅमी मीन्स सेम. म्हणजे हे दोन्ही गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स आहेत, दोन्ही गॅमेट्स आहेत.
म्हणून त्याला काय म्हटले, सीन गॅमी, अँड इट इज द फर्स्ट फर्टिलायझेशन. मग यामध्ये काय होते बघा, तर हे जे मेल गॅमेट्स आहेत हे कशामधून ट्रान्सफर केले जातात किंवा कॅरी केले जातात ते एम्ब्रिओ सॅकमध्ये, तर या पोलन ट्यूबमधून. पोलन ट्यूब म्हणजे काय असते, एक हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते, त्याला आपण सायफॉन म्हणतो. सायफॉन मीन्स हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर. म्हणून ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटले, सायफोनोगॅमी. दॅट इज द सीन गॅमी ऑर फर्स्ट फर्टिलायझेशन. आणि या सीन गॅमीमध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट दोन्ही फ्यूज होतात आणि फ्यूज झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, झायगोट मिळतो. आणि हा जो झायगोट असतो तो कसा असतो बघा, इट इज डिप्लॉइड. मग हे डिप्लॉइड का असते बरं, तर इथं फ्युजन जे होते एक आणि मेल गॅमेट दोन्ही कशा असतात, हॅप्लॉइड असतात. दोन्ही हॅप्लॉइड मिळून काय होते, तर इथं हे डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतो. आणि हा जो डिप्लॉइड झायगोट आहे तो पुढं त्याची कशामध्ये डेव्हलपमेंट होते, आफ्टर फर्टिलायझेशन इट इज डेव्हलप इन टू द एम्ब्रिओ ऑफ द सीड. आणि हे जे फर्टिलायझेशन आहे इट इज अ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. जनरेटिव्ह मीन्स इन दिस इन्व्हॉल्व ओनली 6 organs, that is gametes. So it is generative fertilization. This is the syngamy or first fertilization. In that the pollen tube it enters into the ovule by these 3 ways. Then after ovule it have to enter into the embryo sac. In embryo sac how it enters, it first enters into the synergid. हे जे synergids असतात they are filiform apparatus and they attract that pollen tube. So that pollen tube enters into the synergids. या सिनर्जिड्सवरती फिलिफॉर्म ॲपॅरटस असतात जे काय करतात, त्या पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करत असतात. त्यामुळे हे पोलन ट्यूब काय होते, इट इज पेनिट्रेट ऑर इन्सर्टेड इन टू दॅट सिनर्जिड्स. आणि सिनर्जिड्समध्ये काय असते, वॉटरी सबस्टन्स असते. ते वॉटरी सबस्टन्स हे पोलन ट्यूब काय करते, ॲब्सॉर्ब करते आणि नंतर काय होते, ती एम्ब्रिओ सॅकमध्ये ती पोलन ट्यूब ब्रेक होत्या. ब्रेक झाल्यानंतर तिथं काय होतं, 2 मेल गॅमेट्स रिलीज होतात. त्या 2 मेल गॅमेट्समधला एक मेल गॅमेट काय होते, सगळ्यात पहिल्यांदा एक बरोबर त्याचं फ्युजन होते. मग हे पहिल्यांदा फर्टिलायझेशन होते म्हणून त्याला फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणायचं. आणि सिनगॅमी का म्हणायचं, तर इथं दोन्ही काय सेम स्ट्रक्चर्स आहेत, दोन्ही काय गॅमेट्स आहेत म्हणून त्याला काय म्हटले, सिनगॅमी. दिस इज द फर्स्ट फर्टिलायझेशन. इन दॅट द male gametes are carried through the siphon or tube like structure, so it is called as a siphonogamy. And मग इथं काय होतं, तर हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड एक सेल दोन्ही फ्यूज झाल्यानंतर आपल्याला डिप्लॉइड झायगोट मिळतो. हा डिप्लॉइड झायगोट त्याचं पुढं कशामध्ये डेव्हलप होतो, एम्ब्रिओ ऑफ द सीड. आणि हे काय, इट इज द जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. दिस इज सिनगॅमी ऑर फर्स्ट फर्टिलायझेशन. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण बघणार आहे ट्रिपल फ्युजन ऑर सेकंड फर्टिलायझेशन. मग ट्रिपल फ्युजन ऑर सेकंड फर्टिलायझेशन म्हणजे काय, एम्ब्रिओ सॅकमध्ये काय झालं, आता इथं एक सेल बरोबर फ्युजन झालं एका मेल गॅमेटचं. त्यानंतर इथं सेकंडरी न्यूक्लियस असतो, इथं अँटीपोडस असतं. आता इथं दुसरा मेल गॅमेट आहे, हा दुसरा मेल गॅमेट काय होतो, या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. मग हे दुसऱ्यांदा होतं फर्टिलायझेशन म्हणून त्याला काय म्हटलं, सेकंड फर्टिलायझेशन. आणि ट्रिपल फ्युजन का म्हणायचं बघा, तर इथं मेल गॅमेट काय झालं, हॅप्लॉइड असतो म्हणजे याच्यामध्ये एक सेट आहे क्रोमोझोम्स. आणि सेकंडरी न्यूक्लियस हा कसा असतो, डिप्लॉइड असतो ज्याच्यामध्ये 2 सेट्स असतात. मग दोन्ही मिळून काय झाले, तर 3 सेट्स होतात. मग इथं 3 सेट, इट इज हॅविंग 3 सेट्स ऑफ जेनेटिक मटेरियल ऑर क्रोमोझोम, सो इट इज नोन ॲज ऑल्सो ट्रिपल फ्युजन. 3N आहेत म्हणून त्याला काय म्हटलं, ट्रिपल फ्युजन. आणि मग इथं हे सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गॅमेट त्यांचं फ्युजन होऊन आपल्याला काय मिळणार आहे, प्रायमरी
एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. PN इट इज शॉर्ट फॉर्म. युनिव्हर्सल आहे, तुम्ही कुठंही वापरू शकता इथून. म्हणजे हे डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस, हॅप्लॉइड मेल गॅमेट दोन्ही फ्युजन होऊन काय होतं, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस फॉर्म होतो. आणि हा जो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे हा काय होतो, इट इज फर्दर डेव्हलप्स इन टू द एंडोस्पर्म ऑफ द सीड. तुम्हाला माहीत असेल एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. माहीत नसलं तरी आपण पुढं बघणार आहे. मग काय करते हे प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस पुढं कशामध्ये डेव्हलप होते, सीडचा कुठला भाग तयार करते, तो एंडोस्पर्म. मग इथं हे जे फ्युजन आहे हे काय आहे तर व्हेजिटेटिव्ह फ्युजन आहे. कारण इथं काय होत नाही तर गॅमेट्स म्हणजे सेक्स ऑर्गन्स नाही आहेत तिथं. म्हणून हे कसं आहे, फक्त एकच मेल गॅमेट तेवढा आहे, पण दुसरा आहे का नाही सेकंडरी न्यूक्लियस. म्हणून हे काय आहे व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. दिस इज द ट्रिपल फ्युजन ऑर सेकंड फर्टिलायझेशन. इन दॅट अनदर मेल गॅमेट इट फ्युजेस विथ द secondary nucleus and they will form triploid primary endospermic nucleus. That primary endospermic nucleus it further develops into the endosperm of the seed. These are the 3 steps which are involved in the double fertilization. पहिला आपण बघितलं कुठलं, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इंटू द ओव्ह्यूल, त्यानंतर फर्स्ट फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी, आणि त्यानंतर ट्रिपल फ्युजन ऑर सेकंड फर्टिलायझेशन. इथं तुम्हाला ट्रिपल फ्युजन आणि सेकंड फर्टिलायझेशन दाखवलेलं आहे बघा. इथं हे ओव्ह्यूल आहे, पोलन ट्यूब आहे, इथून एंटर झालेले आहे सिनगॅमी, एक प्लस मेल गॅमेट सेल. दॅट इज फर्स्ट फर्टिलायझेशन. त्यानंतर सेकंड फर्टिलायझेशन ऑर ट्रिपल फ्युजन इन दॅट male gamete and secondary nucleus. In this way the double fertilization it is takes place. It involves 3 steps. त्यानंतर पुढं आपण बघणार आहे काय सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. याच्यावर तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न विचारतात सिग्निफिकन्सवरती, आणि डबल फर्टिलायझेशनवरती तुम्हाला लॉंग क्वेश्चन विचारला जातो 4 मार्काचा, किंवा डायग्राम ड्रॉ करण्यासाठी नेमिंगसाठी सुद्धा विचारलं जाते. तर बघा आता पुढचा पॉईंट आहे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. मग सिग्निफिकन्स काय काय बघा, इट रिस्टोर्स डिप्लॉइड कंडिशन इन प्लांट. आपण बघितलं की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट त्यांचं फ्युजन होऊन झायगोट तयार होतो. म्हणजे हा हॅप्लॉइड काय होते, डिप्लॉइड कंडिशन फॉर्म होते. देन नेक्स्ट द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इंटू अन एम्ब्रिओ विच डेव्हलप्स इंटू न्यू प्लांट. मग हा जो झायगोट आहे या कशामध्ये सीडचा एम्ब्रिओ फॉर्म करतो, आणि हाच एम्ब्रिओ पुढं काय होते न्यू प्लांटमध्ये डेव्हलप होत असते. बघा तुम्ही आपण सीड्स जमिनीमध्ये घालतो त्यावेळी काय होते बघा, त्याला पाणी मिळाल्यानंतर थोड्या दिवसांनी काय होते त्याला अंकुर फुटतो, म्हणजे जर्मिनेशन होते. हे का होते, कसं होते, ड्यू टू दॅट एम्ब्रिओ ऑफ द सीड. त्यानंतर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक डेव्हलप्स इंटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म. आपण बघितलं की सेकंडरी न्यूक्लियस आणि अनादर मेल गॅमेट फ्यूज होतात आणि ते काय करतात प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस फॉर्म करतात, जो पुढं कशामध्ये डेव्हलप होतो एंडोस्पर्म. हे एंडोस्पर्मचं काय काम असते तर कसा आहे तो, इट इज न्यूट्रिटिव्ह असतो. म्हणजे ज्यावेळी ही सीड जर्मिनेशन नवीन प्लांट तयार होत असते त्यावेळी त्याला जे न्यूट्रिशन लागते ते कोण देते, एंडोस्पर्म देत असते. किंवा ज्यावेळी एम्ब्रिओ तयार होत असतो, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, त्यावेळीसुद्धा त्या सीडमध्ये जे काही न्यूट्रिशन लागते ते कोण देत असतो, हा एंडोस्पर्म देत असतो. त्यानंतर इट हेल्प्स टू अवॉइड पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे काय बघा, पॉली मीन्स मेनी आणि एम्ब्रिओनी मीन्स एम्ब्रिओज. जनरली आपण बघायला गेलो तर एका सीडमध्ये एकच एम्ब्रिओ असतो. हे कधी, ज्यावेळी हे फर्टिलायझेशन झालेलं असते तेव्हा.
पण समजा विदाउट फर्टिलायझेशन जर का तिथं फ्रूट आणि सीड डेव्हलपमेंट झालं तर हे त्याच्यामध्ये काय असू शकतो तर एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज असू शकतात. फॉर एक्झाम्पल ऑरेंज माहिती आहे, लेमन माहिती आहे तुम्हाला. ते काय दीज आर एक्झाम्पल्स ऑफ पॉलीएम्ब्रिओनी, म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज असतात. पण जर का हे डबल फर्टिलायझेशन झालेलं असेल तर तिथं पॉलीएम्ब्रिओनीचे चान्सेस काय असतात, कमी असतात. म्हणजे तिथं पॉलीएम्ब्रिओनी होत नाही. वी कॅनॉट सी देअर पॉलीएम्ब्रिओनी. मेनी एम्ब्रिओज आर नॉट फॉर्म. So it helps to avoid polyembryony. Then it ensures the formation of fruit and seed. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होते तर जी ओव्हरी असते त्या ओव्हरीचं फॉर्मेशन किंवा डेव्हलपमेंट कशामध्ये होत असते, फ्रूटमध्ये. जे सीड्स असतात ते कशामध्ये जे ओव्ह्यूल्स असतात ते कशामध्ये डेव्हलप होतात, सीडमध्ये असतात. म्हणजे आपण जे फ्रूट खातो ते फ्रूट आणि त्या फ्रूटमध्ये जे सीड असते ते काय असतात तर बिफोर फर्टिलायझेशन these are ovary and ovules. These are the significance of double fertilization. In this way our point double fertilization is completed here. The next point is we will see in our next lecture.